नमस्कार. गोफ सणवार आणि नात्यांचा, लेखिका स्वप्ना मुळे. 2 दिवसापासून धावपळ करणारी ती जरा निवांत होऊन रात्री सगळी झाकपाक करून गौरी पुढे जाऊन तिला निरखत बसली. सगळ्यांना तृप्त जेवू घालून भरल्या लाडू करंज्यांचे घसघशीत वाटे प्रत्येकाला देऊन हार, फुलं, रांगोळ्या, धूप, दीप सगळं अगदी आनंदानं करून तृप्त चेहऱ्यानं ती बसली होती. गौराईशी संवाद करत मनाचा. आणि एकदम लक्षात आलं, अगं बाई, विडे हातात द्यायचे राहिले ना. लगबग उठली आणि अलगद ते विडे तिने हाताच्या बोटात गुंफले. उगाच डोळे पाणावले तिचे. म्हणाली, माफ कर गं गौराई, घरात हे सगळं आवर्जून सांगणारं मोठं माणूस म्हणजे आमच्या आई तू घेऊन गेलीस. मग होतात का अशा चुका? काय लगबग असायची त्यांची तू येणार म्हटल्यावर. बोटांना वात येत असला तरी तुझ्यासाठी करण्याच्या वाती, वस्त्रमाळा 15 दिवस आधीच तयार. मग तुला आल्याबरोबर लागणारा फुलोरा, तुझं मखर, तुझ्या साड्या, मुख्य म्हणजे बांगड्या. त्यांच्या बांगड्या आण गं आठवणीनं. हार, फुलं, डाळी, साळी, पूजेचे तांबे, भांडे, समया, दिवे सगळी तयारी अगदी आठवण देऊन करायच्या आणि करून पण घ्यायच्या. तुझ्यासाठी लाईटिंग, तुझं काजळ, तुझे पोते, साजूक तुपाच्या निरंजन, हळद, कुंकू सगळं घसघशीत करंड्यात भरून ठेवायच्या. नवीन कंटाळा यायचा, राग यायचा. मग त्यांचा उत्साह बघून आणि तुझ्या येण्यानं सगळं वातावरणच बदलून जायचं. मग नकळत मीही घडत गेले त्यांच्याकडून. तुझ्या सणामुळे अगदी बॉन्डिंग होतं बरं का सासू सुनेच्या नात्याचं. तुझा महानैवेद्य, त्यासाठी काही विसरू नये म्हणून यादीच बनवायच्या त्या. आता वय झालं गं, काही राहायला नको बाई, नाहीतर लेक बाळ रुसेल असं म्हणायच्या आणि आठवणींनी सगळं करायच्या. पण आता ती लगबग, तो आशीर्वाद हरवला गं. आज जाऊन 5 वर्ष झाली. पण सण आला आणि त्यातही तुझा सण आला की फार आठवण येते गं. तुझा कुंकवाचा सडा, पावलं सगळं रेखताना जणू त्या सांगून करून घेतायत असं वाटत राहतं. पण असं काही विसरलं की मग लक्षात येतं, आपल्याला या घरात लहान ठेवणारा डोक्यावरचा हात कधीच गेलाय. चला स्वतःच करा आठवणीनं. आणि राहीलच काहीतरी तर तू काही रागवणार नाहीस, माहिती आहे मला. हे तर मलाही माहिती आहे गं, कारण ह्या सगळ्यामधला भाव तू शोधत असतेस. तुला भरजरी पैठणी नेसवली काय किंवा साधी कॉटन साडी नेसवली काय, तुझं रूप खुललेलंच आहे. पण आताही तुझ्याकडे व्यक्त होताना खळखळ डोळ्यातून येणारं पाणीच तुझ्या आशीर्वादाचा प्रसाद आहे ना गं. असं म्हणत तिने डोळं पुसले आणि सासूबाईंनी डोक्यावरून हात फिरवल्याचा तिला भास झाला. उद्या जातील ह्या गौरी असं म्हणत. उद्याचं सगळं काय काय करायचं याची यादी तिनं मनात घोळवली आणि परत भरल्या डोळ्यांनी ती सासूबाईंच्या फोटोकडे बघत म्हणाली, सण आले की फार आठवण येते हो तुमची. असं म्हणत बळच डोळे लावून पडली. धन्यवाद.